नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 19 ऑगस्ट आणि आता सकाळच्या वाजलेल्या आहेत 7:30. आता मी निघत आहे ड्युटीवरती, पण आज ओला उबर नाही चालवणार. आज माझ्याकडे प्रायव्हेट रेंटल आहे 8 तासाची. तर मग मी कस्टमरला पिकअप करायला जात आहे. माझ्या बिल्डिंगपासून जवळपास 200-300 मीटरवरतीच कस्टमरची बिल्डिंग असेल. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही आहे माझ्या बिल्डिंगचा गेट आणि मी आता निघतोय माझ्या बिल्डिंगमधून. तर जाऊया आपण सरळ कस्टमरच्या लोकेशनवरती. आणि त्या सरांना जायचं असतं भिवंडीमध्ये. भिवंडीमध्ये त्यांचं गोडाऊन आहे बहुतेक MRF साठी का, हां MRF नाही, ॲडिडास, ॲडिडाससाठी ते काम करतात. ॲडिडासचं शूट वगैरे असतं त्यांचं, बुटांचं त्यांचं गोडाऊन आहे. तर कोण सेलिब्रिटी वगैरे येत असेल नवीन शूजच्या लॉन्चिंगसाठी, तर ते चेकिंग वगैरे करण्यासाठी जात असतात गोडाऊनला. तर जाऊया आता, त्यांना पिकअप करूया. 8 तासासाठी बुक केले, पण ते 10 तास 12 तास कधी कधी होतात आणि कधी कधी 5-6 तासामध्ये सुद्धा काम होतं. तर आलेलो आहे मी आता सरांच्या लोकेशन जवळच. इथे जे समोर बिल्डिंग दिसत आहे, ह्या बिल्डिंगमध्येच ते सर राहतात. तर आलेलो आहे आता. बरोबर त्यांची बिल्डिंग, ज्या ह्या मुली उभ्या आहेत तिथे, ह्या बिल्डिंगमध्येच सर राहतात. तर आपण थोडंसं साईडला गाडी लावूया आणि सरांची वाट बघूया. तर आता पोचलेलो आहे लोकेशनवरती. आणि सीन काय आहे, काल रात्री मी CNG भरला होता नेरूळमध्ये. तर 33 किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि अर्धा CNG जवळपास संपलेला सुद्धा आहे. म्हणजे अजून 50 किलोमीटर चाललेल तर मग परत रिझर्व लागेल. तर CNGचा प्रॉब्लेम मुंबईमध्ये खूप आहे. ॲव्हरेज भेटत नाही, प्रेशर भेटत नाही, काहीच भेटत नाही. तर आता कस्टमरच्या लोकेशनवरती आलेलो आहे. 33 किलोमीटर आता सुरुवात आहे. आता फोटो काढून घेतो म्हणजे आपल्याला किलोमीटरचं नोट करता येईल. 8 ते 80 किलोमीटरचं आपण पॅकेज दिलेलं आहे. सगळ्यांचे रेंटल्सचे रेट वेगळे वेगळे आहेत, माझेसुद्धा रेट वेगळे आहेत. तर बघूया आता सर कधी येतात. वाजलेले तर आहेत 7:30, येतील थोड्या वेळात. मित्रांनो, झालेला आहे पिकअप. 5च मिनटं झाली. कामोठ्यातून थोडंसं पुढे आलो आहे, म्हणजे अजून कामोठ्यामध्येच आहे. त्यांचा अजून एक मेंबर जो आहे तो यायचा बाकी आहे, कामोठे पोलीस चौकीच्या इथे. तर आता आम्ही वाट बघतोय आणि त्या सरांना लागले भूक, तर ते गेलेत आता नाश्ता करायला. मला पण आणत होते, पण मी बोललो नको, सकाळी सकाळी आता भूक नाही आहे. रात्री लेट जेवण चालू होतं, त्यामुळे आता काय भूक नाही आहे अशी खास. या सिडकोच्या बिल्डिंग आहेत तळोजामधल्या, एकदम कलरफुल मस्त दिसत आहेत लांबून बघितल्यावरती. मुंब्र्याच्या डोंगरामध्ये आलेलो आहे. निसर्ग बघा, एकदम हिरवागार दिसतो डोंगर. लेफ्ट साईडला डोंगर आहे आणि राईट साईडला मुंब्र्याच्या झोपडपट्ट्या आहेत. जरा वेगळंच आहे. मित्रांनो, पोचलेलो आहे मी भिवंडीला. कस्टमरना ड्रॉप केलेलं आहे आणि सर गेलेले आहेत आता आतमध्ये. आणि 10 वाजलेत. इथे आतमध्ये गोडाऊन आहेत, तिकडे गेलेत. 10 वाजलेत आता. आणि आता ते डायरेक्ट येणार 4 वाजता बाहेर. तोपर्यंत मी बसलो आहे बाईक पार्किंगमध्ये बाईकवरती. आता थोडा वेळ बसेन, मग नाश्ता करायला जाईन आणि मग परत बसेन. दिवसभर आता झोपायचंच आहे. हा फायदा असतो रेंटलचा प्रायव्हेटमध्ये. पैसे चांगले भेटतात. गाडी चालेल माझी 110-120 किलोमीटर आणि खूप चांगली अर्निंग होईल. 3,000च्या प्लसची अर्निंग होईल आज बहुतेक. किलोमीटर वाढणार आहेत ना त्याच्यामुळे, आणि टाईम पण वाढणार आहे. इथून 4 वाजता निघणार, घरी जायला 6 वाजतील. मग टायमाचा पण थोडे पैसे भेटतील, किलोमीटरचे पण भेटतील. तर चला, भेटतो नंतर नाश्ता करायच्या टायमाला. मित्रांनो, पाठी जी बिल्डिंग दिसते पिंक कलरची, तिथे कॅन्टीन आहे. तिथे नाश्ता करून आलो आता. आणि इकडे नेटवर्क आहे ना खूप स्लो आहे, कारण माझ्या पुढे काय आहे दाखवतो, थांबा.
माझ्या पुढे आहे डोंगर आणि डोंगर पोखरून गोडाऊन बनवलेले आहे तिकडे. त्यामुळे इकडे ना नेटवर्क खूप कमी आहे आणि माझी गाडी आहे ना मी खूप आतमध्ये लावलेली आहे. कॅन्टीन लांब होता. हे बघा धबधबा, छोटा धबधबा. हे बघा डाव्या बाजूला सगळा डोंगर आहे आणि उजव्या बाजूला गोडाऊन आहेत. मोठमोठे कंटेनर येतात तिकडे माल लोड करायला, अनलोड करायला. सगळे कंपन्या आहेत वेगवेगळ्या, सगळ्यांचे गोडाऊन येतात. इथे बाजूला ॲमेझॉनचा वेअरहाऊससुद्धा आहे, ह्याच्या बाजूलाच आहे. ₹415 CNG भरला आहे आणि आता मी करतो झिरो केला. आता निघतो CNG पंपाच्या बाहेर आणि जातो पॅसेंजरच्या लोकेशनवरती. मित्रांनो आता वाजलेले आहेत 4:15 आणि अजून मी भिवंडीच्या इकडेच आहे. कस्टमर माझे येणार होते 4 वाजता. मग मी 4चा अलार्म लावून झोपलो होतो आणि 4 वाजता उठलो, पण अजून काही ते आलेले नाही आहेत आणि बहुतेक आज पण लेटच करतील ते, कारण जेव्हा ते सांगून जातात त्या टायमापेक्षा 1 ते 2 तासाच्या नंतरच ते बाहेर येतात. अजून मी गाडीमध्ये आता झोपलो आहे आणि ते बाजूला एक टेम्पो लोड होतो आहे. ते आतमध्ये गोडाऊन आहे, टाटा युनिस्टोअर लिमिटेड, टाटाचं गोडाऊन आहे हे आतमध्ये जे आहे ते. आणि इथे मी आहे बसलोय. बघू आता, झोप झाली मस्त. इथे आहे मी बाईक पार्किंगच्या इथे. पाठीमागे माझी गाडी लागलेली आहे आणि मला काय भेटलं बघा, माझ्या पायाच्या इथेच आलं. खेकडा आला, एक खेकडा पिल्लू पळाला मला बघून. आता वाजलेत 5:15 आणि मी पुन्हा आलो आहे नाश्ता करायला. वडापाव या खायला. मित्रांनो वाजलेले 5:30. वडापाव खाऊन झाला, जिरा सोडा पितोय आणि अजून कस्टमरचा फोन नाही आला. 4 वाजता निघणार होते, 5:30 झाले. आता घरी जाताना ट्रॅफिक पण लागणार आणि उशीर पण होणार. मित्रांनो 6 वाजलेत तरी माझे सर अजून बाहेर नाही आलेले आहेत. ही आहे आपली गाडी आणि आता बसतो गाडीमध्ये जरासं AC लावून, मोबाईल चार्जिंग करून. मुंब्र्यामध्ये पोहोचलो आहे आणि खूप ट्रॅफिक आहे इथे. जवळपास 35 मिनिटाचा ट्रॅफिक दाखवतं. मित्रांनो 9 वाजलेले आहेत आणि मी आलेलो आहे घरी. सर आले होते 6 वाजता, तर मी झोपलो होतो, तर ते येऊन डायरेक्ट गाडीमध्ये बसले आणि त्याच्यानंतर खूप ट्रॅफिक लागलं आणि जरासं डोकं वगैरे पण दुखत होतं. तर मग मी ड्रॉप केलं कामोठ्यामध्ये आणि डायरेक्ट घरीच आलो. काय शूटिंग वगैरे केलं नाही, रेकॉर्ड नाही केलं. मग आत्ताच रेकॉर्ड करतो आहे आणि आजची जी अर्निंग आहे ती अशी आहे की रेंटल होते तर त्याचा रेट काय सांगू शकणार नाही, कारण ते प्रायव्हेट असतात, सगळ्यांचे रेट्स वेगळे वेगळे असतात. तर 4 तास एक्स्ट्रा झालेले आहेत आणि 40 किलोमीटरसुद्धा एक्स्ट्रा झालेले आहेत. तर 4,000च्या आसपास अर्निंग झालेली आहे आणि एकदा CNG भरलेला आहे ₹415 भिवंडीमध्ये आणि आता अजून जर CNG भरला तर ₹300 CNG बसेल गाडीमध्ये. तर भेटूया आपण उद्या. तोपर्यंत गुड नाईट, बाय.